परत नुकताच आपल्या विदर्भामध्ये ओला दुष्काळ पडलेला आहे. मुख्यमंत्र्याचे आणखी पालकमंत्र्याचे दौरे झाले आणि दौऱ्याच्या दरम्यान त्यांचं असं लक्षात आलेलं आहे की या दुष्काळामध्ये शेतकरी वर्ग त्रासलेला आहे. त्याचमुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने 108 कोटी रुपये कलेक्टरला पाठवलेले आहे. जे शेतकरींचे पंचनामे झाले, जे अपलोड झालेले आहेत त्यांना तर भेटणारच, पण त्यांचे अपलोड व्हायचे आहेत, त्यांचे पंचनामे तातडीने करून आपण त्यांना ही निधी देणार आहोत. दुसरा प्रश्न म्हटलं म्हणजे सर, लोकांना शुभेच्छा दसऱ्यानिमित्त. दसरा आता लवकरच आलेला आहे. उद्या तर नवमी आहे. मी आईचरणी प्रार्थना करतो की सगळ्या भक्तांना नवमीच्या शुभेच्छा देतो. आणखी दिवाळी दुसऱ्याच्या वेळेस दसऱ्याची पण शुभेच्छा देतो. तशीच दिवाळी शेतकऱ्यांची, गरिबाची ही चांगली जावं आणि या दिवाळीच्या आधी हे जे त्यांना जी मदत भेटणार आहे, जो एक निर्णय तातडीने जे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे, ती मदत त्यांना भेटो. आणखी त्यांच्या घरात दिवाळी साजरी चांगल्याने होऊ. हिस्टॉरिक निर्णय आपले देशाचे पंतप्रधान, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेला आहे. GSTची कपात केलेली आहे. GST 2 स्टॅकमध्ये ठेवला आहे त्यांनी. आता जे काही GST 18% होतं त्याला 5% झालं. आपल्या ज्या जीवनावश्यक गोष्टी आहे, फ्रॉम टूथब्रश टू AC, या सगळ्या 5 किंवा 18% आणलेल्या आहे. इतकी मोठी कपात GSTमध्ये देणं म्हणजे भारताच्या बिझनेसमध्ये एक तर ते ॲडिशन तर झालंच आहे, पण सामान्य लोकांना टॅक्स कमी भरावा लागेल तर त्यांच्या घरामध्ये यावेळेसची दिवाळी पण साजरी चांगली होईल. इतका सुंदर निर्णय घेतलेला आहे हा GSTचा की 2 स्टॅकमध्येच फक्त आता आपल्याला GST भरावा लागेल. आणखी महत्त्वाचं म्हणजे तंबाखू ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या तब्येतीकरता हानिकारक आहे त्याच्यावर 40% टॅक्स टाकलेला आहे. याचा अर्थ असाच होतो की ज्या तुमच्या तब्येतीला हानिकारक आहे त्या गोष्टी घेऊ नका. घेत असाल तर त्या टॅक्स जास्त भरा. एक अतिशय सुंदर निर्णय आणि या देशाच्या इकॉनॉमीला पुढे नेणारा निर्णय आहे. त्यांचं अभिनंदन करतो मी आपल्या लाडक्या पंतप्रधानांचं की इतका चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे.